आता बातम्या विस्तारानं। आरपीआय आठवले गटाला गृहीत न धरल्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली। हा अनुभव लक्षात ठेवून लोकसभा निवडणुकीत युतीकडून एक तरी जागा मिळावी, अन्यथा पाठिंबा काढून घेतल्यास सत्ता जाण्याचा धोका निर्माण होईल असा गर्भित इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला। पण त्याच वेळी जागा वाटपाचा निर्णय काहीही झाला तरी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडणार नाही असा निर्वाळा सुद्धा नामदार आठवले यांनी दिलाय। लोकसभा निवडणुकीची घोषणा रविवारी झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। दसरा चौकात पक्षाच्या वतीने आयोजित समता परिषदेपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली। नरेंद्र मोदी हे सक्षम, कार्यक्षम पंतप्रधान आहेत। गेल्या 5 वर्षात त्यांनी जनतेच्या हिताची अनेक विकास कामे केली आहेत। त्याच्या जोरावर भाजप आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास नामदार आठवले यांनी व्यक्त केला। राफेल विमान खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही। विमान खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात वेळ झाल्याने किंमत वाढली असं आठवले यांनी स्पष्ट केलं। लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती झाली आहे आणि आपण युतीमधील एक प्रमुख घटक पक्ष असतानाही आपल्याला ते विसरले। येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मिळावी हीच आपली माफक अपेक्षा आहे। आपला पक्ष किरकोळ असला तरी दलित समाजाची ताकद आपल्या मागे आहे, त्यामुळे युतीला आपल्या मागणीचा विचार करावाच लागेल, अन्यथा काँग्रेसला जो अनुभव आला तोच अनुभव त्यांनाही येईल असा गर्भित इशारा नामदार आठवले यांनी दिला। या दोन पक्षांनी महाराष्ट्रामध्ये आरपीआयला एकदम अनुरेखाने मानण्याचा प्रयत्न करू नये। माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण माझा कार्यकर्त्यांची खरी भक्कम खरी असणारा माझा पक्ष आहे। गावागावामध्ये माझ्या पक्षाचा संपर्क आहे। मतं जी आमची कमी का असणार पण ती मिळवून देण्याची कॅपॅसिटी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे आम्हाला काय तर तुम्ही एकदम अशा पद्धतीनं काय समजू नका। आणि मी निर्णय घेतला तर त्याचे फार निगेटिव्ह इफेक्ट होतात हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला माहिती आहे। मी काँग्रेससोबत होतो तर काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, मी त्यांना सोडल्यावर त्यांची सत्ता गेलेली आहे। मी जर यांना सोडलं तर या दोघांची सत्ता राहणार नाही, पण ती राहावी अशी माझी इच्छा असल्यामुळं मी अजून काही त्यांना सोडत नाही आहे। मी सोडत नाही असा तर त्यांनी मला सोडावं असं अजिबात नाही आहे। त्यामुळं त्यांनी माझा थोडासा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे। प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या नावाने तिसरी आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केली। या आघाडीतून ते स्वतः सोलापूरमधून निवडणूक लढवणार असले तरी त्यांचा निवडणुकीत दारुण अपेक्षाभंग होईल। सभेला जमणाऱ्या गर्दीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं। त्यांच्या वंचित आघाडीचा फायदा शिवसेना भाजप युतीलाच होईल असं नामदार आठवले यांनी स्पष्ट केलं। परंतु प्रकाश आंबेडकरांची जी वंचित आघाडी आहे, या वंचित आघाडी जी आहे ही मतं खाणारी आघाडी आहे आणि दुसऱ्याला फायदा पोहोचवणारी आघाडी आहे। ही भाजप आणि शिवसेनेला फायदा पोहोचवणारी आघाडी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेना भाजप जी आहे या शिवसेना भाजपला जोडून आणण्यामध्ये वंचित आघाडीचा फार चांगला फायदा होणार आहे। खासदार शरद पवार हे धूर्त राजकारणी आहेत। भाजप आघाडीला बहुमत मिळून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील हे त्यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी माढामधून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी सक्षम नाहीत। त्यांनी प्रथम प्रबळ विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडावी आणि त्यानंतरच पंतप्रधान पदावर दावा करावा असा टोलाही नामदार आठवले यांनी लगावला। राहुल गांधी हे प्रधानमंत्री पदासाठी कॅपेबल असणारे आज तरी कॅन्डिडेट नाही आणि राहुल गांधींना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी पुढच्या वेळेला विरोधी पक्ष नेते व्हावं। म्हणजे लगेच तुम्हाला पंतप्रधान म्हणता येणार नाही, तुम्हाला अगोदर विरोधी पक्ष नेत्याचा अनुभव घ्यावा लागेल। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे। आरपीआय आठवले गटाला काँग्रेस महाआघाडीकडून अनेक वेळा ऑफर आली होती, पण ती आपण मान्य केली नाही। लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील एक जागा मिळावी याबद्दल आपण अजूनही आशावादी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती आठवले यांनी दिली।
पत्रकार परिषदेला उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, पंडितराव सडोलीकर उपस्थित होते.